हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आम्ही जे अजून ठरलं पण नाहीये माझ्या आत्याचं लग्न, तिच्या लग्नाची डान्सची प्रॅक्टिस करतोय. हो बघा, हे असं गाणे डिसाईड होतं ते, म्हणजे लग्न ठरलं नाही मीन्स डेट फिक्स नाहीये. आमचा नवरदेव रेडी आहे, म्हणजे माझे माझे मामा रेडी आहेत. हॅलो गाईज, आम्ही डिसाईड करत होतो काय कसं आहे. ABCD शिवाय देतो आम्ही. हा बघा, हा पण यूट्यूबर आहे. हा पण यूट्यूबर आहे. स्टंट बिंट करतो मस्तपैकी. ही एक नंबरची कार्टी पोरगी. तो स्टंट बिंट टाकतो. मी खाली त्याची ID मेन्शन करन, तुम्ही त्याची जाऊन बघा ID. तर आता आम्ही डान्स बिन्स करतोय, दाखवतो तुम्हाला. तुम्हाला दाखवते ती पोरगी किती सुंदर नाचते. तिच्यासारखं तिला नाचते दिसली नाही, आणि ती म्हणतीये की तिच्यासारखं नाचायचंय. हिला एक ठुमका मारता येत नाही, आणि तिला एक ठुमका मारता येत नाही, आणि तिला या बिचाऱ्या पोरीसारखं नाचायचंय. या पोरीसारखं नाचायचंय तिला. क्या बोला तूने? आता संध्याकाळचे 4:30 वाजलेत. आम्ही बिर्याणी बनवतोय, मी आणि माझी आत्या, जी दिसत नाहीये. तर मला ह्यांच्या कडक सुरीने कापता नव्हतं येत, पण तिने मला सोलून दिलेत माझ्या आत्याने. मी कांदे कापतीये, कारण का आज स्पेशल आम्ही बिर्याणी बनवणार आहे. जर मी फेमस झाले तर तुझ्या लग्न करेन, तेव्हा मी माईक घेऊन फिरलो ना. गाईज प्लीज मला 1K सबस्क्राईब करा. 1K लोक, मग तेव्हा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. माझे आत्याचं एका वर्षात लग्न असेल, म्हणजे माझ्या आत्याचं एका वर्षात लग्न करेन ना, मग तेव्हा तेव्हा मी तिचं लग्न दाखवन, आणि तेव्हा मी असं छान दिसन, आणि इथं असं माईक लावन म्हणजे लेहंगाच्या ब्लाऊजला. तर कंटिन्यू कांदा. गाईज मी मला सांगते एक गोष्ट, मला खूप रडायला येतं गाईज. आय डोंट नो वाय, म्हणजे रिझनच नाही आहे काय मला वाईट वाटायचं. बट स्टील मला इतकं म्हणजे असं खूप इमोशनल आणि खूप असं कसं तरी फील होतं आहे की असं खूप मी कोणाशी तरी वाईट केले, किंवा कोणीतरी माझ्याशी वाईट केले असं. बट असं काहीच नाही आहे गाईज. मी सिंगल आहे. अरे कहना क्या चाहते हो गाईज, मला आत्ताच्या लग्नापर्यंत एखादा पोरगा शोधून द्या, ज्याच्यासोबत मी ओ राधा तेरी चुनरी ओ राधा तेरा छल्ला असं पार्टनर कपल डान्स करेन. चांगला असेल तर कारण तू नाही बोलणार त्याला, बोलायला लागेल. आणि आपलंच ओळखी बिळखीचा असेल तर मला पोळीच्या नाही मस्करी नाही. बाबा तसं सवय नाही माझा. काय तू कर हे फटाफट, टाइमपास म्हणून बोलू. गाईज हे असा ओरडा खात मी कापला आहे एक अर्धा कांदा फक्त, जो पण अर्धा कापला जात नाहीये, आणि त्याचं रिझन आहे सुरी. अगं वाकडा केला हा. तर गाईज मला तुम्ही सांगा, बेस्ट टाइम कुठला असतो व्हिडिओ पोस्ट करायचा, म्हणजे मी त्या टायमाला पोस्ट करेन व्हिडिओ. कारण का मी डेली ब्लॉग करणार आहे, मी डेली टाकणार आहे, काय करणार आहे काय नाही. सो तुम्ही मला प्लीज टायमिंग सांगा, म्हणजे चांगला ब्लॉग म्हणतात त्याला. मग मी काय बोलले, ब्लॉग. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. गाईज बघा, माझ्या आत्याचा काही फायदा नाही. तिच्याकडे आयफोन असून तिने मला अशा फोनमध्ये व्हिडिओ काढायला दिलाय. बघा माझी आत्या कशी आहे. यार लय मोठा रदाडा होतोय का आपला. थोडंसं
झालं. एवढी बिर्याणी मिळती. अजून का पाहिजे? मग हे 2 कप मोठे मोठे. व्हॉट इज दिस गाईज? तुझ्या मागून 4 काम केले तुझे. काय 4 ते सांग मला. चिकन मॅरिनेट केलं, ते टोमॅटो माझ्या आधी होतं. कांदा फ्राय केला. कांदा पण आधीच भाजले हे कापलेलं होतं. हा. आणि तिथं तांदळाला पाणी ठेवलं. बोल अजून. तेच फक्त केलं. अजून काय बोल. काय बोल. कांदा फ्राय फक्त माझ्यासमोर केला. सगळं गेलं नाही तुला समोर तिथं थांबलं. गाईस तर माझ्या आता जेवणाचं घेणार आहे ऑर्डर. तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला काय पाहिजे ते. मी माझ्या आत्याला विचारून सांगेन की तिला येतं का नाही. एकच कप तुझ्या बस मोठा वाला. गाईस ह्याच्यावर बिर्याणी राईसच म्हणतो. हां भाऊ थांब मी बघते. हां बिर्याणी राईस. तो ठीक ते दे तिखटाचं. अगं मला माहितीच नाही आता स्टीलचा डबा दिसत नव्हता मला. तर गाईस प्लीज मला कांदा कापता येते त्याच्यावरनं प्लीज जज करू नका की मला स्वयंपाक करता येत नाही. खिचडी भातची स्टोरी सांगू का तुझ्या फॉलोअर्स? गाईस मला येतं. मला कांदा कापता पण येतो गाईस आणि मला सगळं करता येतं. एकदा कॅमेरा पुस्तक कांदा पण कापता येतो आणि सगळं करता येतं गाईस. फक्त माझ्या आत्याच्या घरी तिच्या ह्याला धार नाही आहे, सुरीला धार नाही आहे म्हणून मला येत नाही आहे. बोल बच्चन नंतर टाक. पहिली कामच होईल. आजा मेरी ककड़ी, आजा मेरी ककड़ी. हा कसला मसाला आहे? अनोळखी लखनऊ. नुसता बिर्याणी कुठला मसाला टाकायचा हा टाकायचा. शायद आयु ग्रेव्ही बिर्याणी ग्रेव्ही आणि मसाला दोन्ही. अगं म्हणजे काहीच करायची गरज नव्हती तुला. क्या बोला तूने? गाईज हे चिकन लखनवी ते इंडिया गेटचं. त्याच्यात बघा असा आम्हाला वाटलेला मसाला भेटलाय बिर्याणीचा आणि हा मसाला पण भेटलाय. असे 2 भेटलेत. एक वाटण भेटलाय आणि एक प्रॉपर असा मसाला भेटलाय. पावडर हां पावडर आणि वाटण असं दोन्ही भेटलंय. तर जेव्हा आपल्याला असा फक्त अर्धा किलो किंवा असं थोडीवाली बिर्याणी करायची असेल ना तुम्ही हे आणू शकता आणि मस्त टेस्टी. आता आम्ही टेस्ट करून तुम्हाला सांगणार रात्री, कारण की त्यासोबत ते दोन्ही भेटलं आहे जे आपल्याला मेन इन्ग्रेडियंट अरे कहना क्या चाहते हो? जे मेन इन्ग्रेडियंट्स असतात ना बिर्याणीत ते दोन्ही पण आहेत त्याच्यात. तर टेस्टीच होणार. तर आता आम्ही वेगळं पण केलं तर आम्हाला माहिती नव्हतं त्याच्यात काय आलं. गाईज माझी आत्या बोलते मी तिला त्रास कधीच देत नाही. मला निघलं का? कोण पहिलं कापतंय? मी जिंकले. कॅमेरा दाखव ना मग कळण सगळ्यांना. मी मागून पहिले आले. गाईज मी कांदा कापते. सुप्रसिद्ध मी माझी इन्स्टा आयडी देते तुम्हाला. तुम्ही माझे जाऊन व्हिडिओ बघा, लाईक करा आणि कमेंट करा चांगली आणि चांगली नसेल करायची तर करू नका. मी तर खाली देते. तर हॅलो गाईज आमची मगाशी आम्ही जी बिर्याणी बनवत होतो ती रेडी आहे. आता आम्ही माझा काका
माझा काका ग्रॅज्युएट झालाय. तिथंच येतो. चल माझा काका ग्रॅज्युएट झालाय तर ते सांगायला नको. साले का खोपड़ी तोड़ साले का. तर माझा काका ग्रॅज्युएट झालाय 4 वर्ष. काय बोल काय काय बीच्या पुढं इंजिनियर झालाय फायनली. तर त्याचा काल रात्री रिझल्ट लागलाय. तर मग आता मी चाललोय त्याच्या पेढे बिडे आणायला. मी, माझी आत्या आणि मामा. तर काहीच आम्ही चाललोय. हे काय माझी आत्या पण रेडी आहे, मी रेडी आहे का मामी. तर मग तो आता झाला आहे ग्रॅज्युएट. तर मग आता आम्ही आज तुम्हाला तर माहिती आहे आमच्या घरी मग इथं बिर्याणी बनवली आहे. चला मी तुम्हाला दाखवते बिर्याणी कशी बनली आहे. माझ्या आत्याने बनवली आहे टेस्टी बिर्याणी. तुम्हाला दाखवते मी. चला. अशी बिर्याणी बनली आहे. तर अशी बिर्याणी बनली आहे. तुम्ही तर बघितलं मी किती हेल्प केली तिला. तर आपण बघू आता मी तिकडं जाऊन काय करते. तर आत्ताच आम्ही आलो आहे. आत्ताच आम्ही बाहेरनं आलो आहे. बाहेर तर खूप गर्दी होती म्हणून बाहेरचं तर काही दाखवता आलं नाही आणि आम्ही इथंच गेलो वाडीत. तर आता वाजलेत 8 आणि आम्ही उशिरा जेवतो खरं तर. बट ना आम्ही दुपारी काय खाल्लं नव्हतं म्हणून आणि त्यात काय आणि त्यात आम्ही मग काय खाल्लं नव्हतं दुपारी म्हणून मग आता आम्ही खायला येतोय. सगळे ठेवून इथं बघा कांदा कापणं चाललंय. अच्छा सॅलड बनवते आहे माझी आत्या. मग मस्तपैकी आम्ही बिर्याणी खाणार आहे आणि मग आम्ही सांगा तुम्हाला कशी झाली आहे बिर्याणी. तुम्ही कंटिन्यू. हा का हे बिर्याणी आहे. आता मामी बघा सगळं हलवून टाकन. एवढी छान जी डिझाईन केली आहे. नाही हलवलं मामीने. तर आता आम्ही जेवायला बसतो. आम्ही सगळे बसणार आहे जेवायला. मला दाखवते आता एका हातात हे. तर तुम्हाला जेवायला दाखवते.